नमस्कार. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. रोज सकाळी नियमित चालायला जाण्याने अनेक फायदे होतात. पण हा चालण्याचा व्यायाम योग्य पद्धतीने करणं आवश्यक असतं. तर योग्य पद्धत म्हणजे काय? याचे काही नियम असतात. ते जर नियम तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट्स मिळतात. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही चालायला जाताना उपाशीपोटी चालायला जायला पाहिजे. उपाशीपोटी केल्याने काय काय फायदे मिळतात? बघा, आयुर्वेदामध्ये अग्नी अशी कन्सेप्ट आहे. अग्नी म्हणजे काय? तर जरणशक्ती म्हणजेच आपण जे काही खातो ते डायजेस्ट होतं, त्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. तर या अग्नीचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे जाठराग्नी, म्हणजे अर्थातच आपलं डायजेशन होतं पोटामध्ये जो असतो तो, आणि दुसरा म्हणजे धात्वग्नी. धात्वग्नी म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला मेटाबॉलिझम असं म्हणू शकता, म्हणजे पुढच्या धातूमध्ये रूपांतर होतं. तर हे दोन्ही अग्नी चांगले होण्यासाठी याची मदत होते. त्यामुळे अर्थातच जाठराग्नी चांगला झाला तर भूक चांगली वाढते, पचन चांगलं होतं, त्याच्यानंतर ब्लोटिंग, गॅसेस असे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पण कमी व्हायला मदत होते. ज्यांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असतं तर त्यांचा हा प्रॉब्लेम पण हळूहळू कमी व्हायला मदत होते. आणि दुसरं जे मी म्हटलं धात्वग्नी, तर त्यांनी काय होतं तर फॅट बर्न व्हायला पण मदत होते. म्हणजे ज्यांना काही स्पेसिफिक, म्हणजे पोटावर चरबी आहे किंवा काही स्पेसिफिक एरियावर फॅट आहे, तर हे कमी होण्यासाठी सुद्धा चालण्याच्या व्यायामाने खूप जास्ती फायदा होतो. पण अर्थात उपाशीपोटी केल्याने हा जास्ती एन्हान्स होतो. ओके, हा झाला पहिला मुद्दा. पण उपाशीपोटी करण्यामध्ये पण सगळ्यांसाठी हे लागू होत नाही. काय काय व्यक्तींना हे फारसं सुटेबल होणार नाही. कोणाला चालणार नाही? तर अर्थातच ज्यांना नोन डायबिटीस आहे, त्यांना ब्लड शुगर एकदम ड्रॉप डाऊन होते, तर त्यांनी रात्री लवकर जेवण झालं असेल आणि दीर्घ काळापर्यंत फास्टिंग असेल तर उपाशीपोटी चालायला जाऊ नये. मग या लोकांनी काय करायचं? तर नट्स तुम्ही खाऊ शकता, म्हणजे भिजवलेले अक्रोड असतील, बदाम असतील, असे काही खाऊन घराबाहेर पडू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी व्यवस्थित पाणी पिऊन बाहेर पडायचं. म्हणजे कधी कधी डिहायड्रेशननी पण त्रास होतो, आणि अर्थातच हे पाणी जे पिण्याचं आहे ते सगळ्यांसाठीच लागू आहे. म्हणजे सगळ्यांनी पाणी पिऊनच बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे उपाशीपोटी म्हणजे अगदी कडकडीत निर्जळी उपवास असा नाही करायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जणांना हायपर ॲसिडिटीची टेंडन्सी असते. म्हणजे खूप वेळ जर पोट रिकामं राहिलं तर कधी गरगरल्यासारखं होतं, BP कमी होतं, ॲसिडिटी होते. तर अशा लोकांनी पण शक्यतो सकाळी काळे मनुके असतील, अंजीर असतील, असं काही खाऊन मग घराबाहेर पडलेलं जास्ती चांगलं असतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायबिटीसच्या लोकांनी अगदी इंटेन्स व्यायाम, म्हणजे खूप वेळ चालणं, 1 तास चालणं किंवा जास्ती व्यायाम हा अगदी उपाशीपोटी करू नये, सकाळ सकाळ पण करू नये. मग त्यांनी काय करावं तर एक 20-1 मिनटं हा व्यायाम करायचा. मग नंतर पुन्हा गॅप घेऊन मग दुपारी खाऊन किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तर आपल्या वेळेनुसार डिव्हाइड करून व्यायाम करायचा. ओके, ही झाली पहिली गोष्ट. दुसरा काय बरं महत्त्वाचा मुद्दा आहे? तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आपले फुटवेअर. म्हणजे आजकाल नवीन जनरेशनमध्ये बऱ्यापैकी अवेअरनेस आहे, त्यामुळे ते चालायला जाण्यासाठी व्यवस्थित चांगले शूज वापरतात. पण त्यातल्या त्यात सीनियर सिटिझनमध्ये थोडा कमी अवेअरनेस आहे. तर आपल्याला चालताना अतिशय कम्फर्टेबल चांगले असे शूज वापरणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याचा सोल चांगला पाहिजे, पायाला चांगलं वाटलं पाहिजे, चालताना त्याची ग्रिप चांगली पाहिजे. त्यामुळे ह्या चालण्याच्या शूजमध्ये थोडे जास्ती पैसे इन्व्हेस्ट केले तर ते तुमच्या पायांसाठी, आरोग्यासाठी कधीही चांगलं असतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आणि आम्हाला पर्सनली अगदी फार वाटतं की बऱ्याच लोकांना काय सवय असते, विशेष करून यंग जनरेशनला, की बाहेर जायचं म्हटलं की ते कानात अडकवतात आणि गाणी ऐकत, पॉडकास्ट ऐकत, असं काही ना काही चालू असतं. पण हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही काहीही न ऐकता, न बोलता जर गेलात तर तुम्ही स्वतःची कंपनी पण कधीतरी एन्जॉय केली पाहिजे ना. आणि विशेष करून जे आर्टिस्ट लोक असतात किंवा ज्यांना काही क्रिएटिव्ह काम करायचं असतं, तर त्यांना छान नवीन विचार सुचण्यासाठी, नवीन कल्पना सुचण्यासाठी हे सकाळीचं काही न ऐकत, न बोलत चाललेलं कधीही चांगलं असतं. बोलण्यावरून पण मला एक असं जाणवतं की बऱ्याच बायका गप्पा मारत, अळमटळम करत चालत असतात. तर अर्थात घरी बसण्यापेक्षा ते चांगलं आहे, पण तरी जर तुम्हाला चालण्याचे पूर्ण बेनिफिट्स पाहिजे असतील तर असं गप्पा न मारत चाललेलं कधीही चांगलं. एक गोष्ट आहे की ब्रिस्क वॉकिंग, म्हणजे जेव्हा तुम्ही फास्ट चालणं अपेक्षित असतं तर तेव्हा थोडं ब्रीदिंग रेट वाढायला पाहिजे, थोडासा दम लागायला पाहिजे. त्यामुळे बोलण्यापेक्षा चालण्यावर फोकस केला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. तर असे चालण्याच्या व्यायामाचे फायदे आपण नियम बघता बघता बरेचसे बघितले. म्हणजे काय तर मेटाबॉलिझम सुधारतं, म्हणजे फॅट बर्न व्हायला मदत होते, पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते,
याशिवाय भूक चांगली लागणं, डायजेशन सुधारणं, ब्लोटिंग कमी होणं, तर असे असंख्य फायदे आपण बघितले. याशिवाय अजून मन प्रसन्न राहण्यासाठी, म्हणजे आपल्याला दिवसभरच्या कामासाठी जो काही उत्साह, चैतन्य लागेल, तर ते मिळण्यासाठी पण फायदा होतो. कारण सकाळी आपल्याला शुद्ध हवा मिळते, नंतर कोवळं ऊन मिळतं आणि त्यातल्या त्यात शुद्ध हवा ही शहरांमध्ये तरी सकाळच्या वेळेमध्ये त्यातल्या त्यात बाकी वेळेपेक्षा शुद्ध असते. तर अशी हवा घेतल्यामुळे सुद्धा फ्रेश वाटतं. मग थोडक्यात हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात आणि दिवस छान जातो. याशिवाय डायबेटीज ज्यांना ऑलरेडी आहे तर त्यांना चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. म्हणजे आयुर्वेदात पण सांगितलं आहे की प्रमेहासाठी सगळ्यात उत्तम काय असेल तर चालणं. आणि अर्थातच मॉडर्न सायन्समध्ये सांगितले त्यानुसार सुद्धा डायबेटीज कंट्रोलमध्ये राहण्यासाठी, इन्शुलिन रेझिस्टन्ससाठी सुद्धा चालणं हा व्यायाम हा अतिशय उपयोगी आहे. आणि ज्यांना असं वाटतंय की आत्ता शुगर नाही आहे पण ज्यांना हेरिडिटी आहे किंवा खूप जास्ती बैठी जीवनशैली आहे, तर त्यांनीसुद्धा रोज चालण्याचा व्यायाम हा नक्की केला पाहिजे. याशिवाय बोन हेल्थ सुधारण्यासाठी, म्हणजे हाडं मजबूत राहण्यासाठी, सांधे चांगले राहण्यासाठी सुद्धा हा व्यायाम हा अतिशय उपयोगी आहे. तर ज्यांनी, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जर रेग्युलर असं व्यायाम करत नसाल, म्हणजे काही जणांची थोडी धरसोड असते, म्हणजे कधी जिमला जातील, कधी वॉकला जातील किंवा कधी घरातल्या घरात करतील. तर नियमित ज्यांचा व्यायाम नाही आहे त्यांनी रोज फक्त 20 मिनिटं सुरुवात करून बघा. आणि जे लोक ऑलरेडी करतायत हा व्यायाम, तर त्यांनी हे काही नियम पाळून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला या नियमित व्यायामाने काय फायदा झाला. धन्यवाद.